दिवाळी झाली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडगम वाजतील आणि आता या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विभागवार बैठका घेत आहेत। नाशिक येथे नुकतीच त्यांनी बैठक घेतली आहे। ज्या ठिकाणी पक्षाचे बळ असेल तिथे महायुतीतल्या घटक पक्षांसोबत मैत्रीपूर्ण लढत होईल आणि जिथे विरोधक प्रबळ असतील त्या ठिकाणी महायुतीत म्हणून आपण लढू, अशा भूमिका फडणवीस यांनी आता स्पष्ट केली आहे। कुठलाही स्ट्रॉंग कार्यकर्ता आला तर त्याला भाजपमध्ये घेण्याची आमची भूमिका आहे असं त्यांनी सांगितलं। तर भाजपमध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत ते बाहेरून येणाऱ्या लोकांना सांभाळून घेतात, त्यामुळे भाजप आता मोठा झालेला आहे। एखाद्या ठिकाणी काही नाराजी जरी असली तरी आम्ही समजावतो आणि आमचे लोक समजून सुद्धा घेतात असं बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। फडणवीस यांच्या या विधानाने उद्धव सेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यापेक्षा जास्त चिंता शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाढली आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर पुढची 3 वर्ष राज्यात कुठलीही निवडणूक नाहीये आणि त्यामुळे पक्षवाढीसाठी जे काही करायचंय ते आज आणि आत्ताच करावं लागेल हे समजण्या इतके फडणवीस चाणाक्ष आहेतच। शिवाय या निवडणुकीतच स्थानिक पातळीवर भाजपचे संख्याबळ वाढलंय, म्हणजे विरोधकांचे बळ आपोआप कमी होईल आणि कुठलाही स्ट्रॉंग नेता, याचा अर्थ शिंदेसेनेतला एखादा स्ट्रॉंग नेता भाजपमध्ये येऊ इच्छित असेल तर त्यासाठी ही भाजपने आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे। भाजप वगळता इतर अनेक पक्षातल्या नेत्यांना भाजपने आपल्यासाठी दार उघडावे असं सतत वाटत आहे आणि आता त्यामुळे ही धोक्याची घंटा विरोधकांपेक्षा महायुतीतील घटक पक्षांसाठी जास्त आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबई ठाण्यात फारसे बळ नाहीये। काँग्रेसकडे नेते नसले तरी काँग्रेसचा पारंपरिक मतदार त्यांच्या सोबतच असतो। उद्धव ठाकरे यांची ताकद किती आहे यापेक्षा राज आणि उद्धव दोघं एकत्र आले तर त्यातून तयार होणाऱ्या परसेप्शनमुळे चित्र बदलू शकते असे त्या दोघांना वाटतंय आणि तसेही राज आणि उद्धव यांच्याकडे गमावण्यासारखं आज काहीही नाहीये। जे काही मिळेल ती त्यांची 100% कमाईच असेल। उद्या वेळ पडली तर राज आणि उद्धव ठाकरेंचे नगरसेवक भाजप सोबत जायला कमी करणार नाहीत आणि त्यातही फायदा हा भाजपचाच असेल। मुंबईत शिंदे सेनेची म्हणावी तशी ताकद नाहीये। ठाणे, नवी मुंबईत भाजपला शिंदेसेना नकोच आहे आणि कल्याण डोंबिवलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असल्यामुळे तेथे त्यांना स्वतःची ताकद वाढवण्याची एवढी चांगली संधी पुन्हा आता कधीच मिळणार नाही आणि त्यामुळे शिंदे सेनेला जर महायुतीत म्हणून लढायचं असलं तरी आज भाजपची ती गरज राहिलेली नाहीये। मुंबईच्या 227 पैकी 160 ते 175 जागा कोणत्याही परिस्थितीत आपण लढवायच्या असा निर्धार भाजपने केलाय। महायुतीचाच महापौर असेल असं मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलं असलं तरी भाजपचाच महापौर असेल हे भाजपाने पक्के केलाय। स्थायी समिती अध्यक्षपदी भाजप स्वतःकडे ठेवण्याच्या तयारीत आहेत। आता त्यामुळे शिंदे सेनेला स्वतःचं अस्तित्व मुंबईत टिकवायचं असेल तर भाजप देईल तेवढ्या जागा घेऊन शांत बसण्यापलीकडे आज तरी त्यांच्याकडे हातात त्यांच्या काहीच नाहीये। राज ठाकरे शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील असे शिंदे सेनेचे अनेक नेते खासगीत सांगतात। आता एवढा कॉन्फिडन्स शिंदे सेनेच्या नेत्यांकडे येतो कुठून हा प्रश्नच आहे। बाळासाहेबांचा पक्ष आणि चिन्ह ज्यांनी नेलं, स्वतःच्या मुलाला त्यांच्यामुळे विधानसभेत पराभव पत्करावा लागला, त्या शिंदे सेनेसोबत राज का जातील आणि आता या प्रश्नावर या नेत्यांकडे उत्तरच नसेल। 2029 ची विधानसभा आणि लोकसभा भाजप स्वबळावर लढेल असं या आधीच ज्येष्ठ नेत्यांनी सांगून टाकलंय आणि त्यासाठी जी पेरणी करावी लागेल ती फडणवीस मजबूतपणे करू पाहत आहे आणि संघावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या पक्षाला मतदान करण्याच्या मानसिकतेतच नाहीये। भाजपने स्वबळावर लढावे म्हणजे आम्हाला मोकळेपणाने भाजपासाठी काम करता येईल अशी संघ नेत्यांची भावना आहे। याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आता मित्र पक्ष शोधत नाहीत तर ते इतर पक्षातल्या मित्रांसाठी स्वपक्षात जागा शोधत आहेत। असं म्हटलं तर हे सुद्धा वावगं ठरणार नाही। फडणवीसांनी आखलेली ही रणनीती केवळ स्थानिक निवडणुकीपुरतीच नाहीये। स्थानिक संस्थांमधील भाजपचे वर्चस्व हे 2029च्या निवडणुकांसाठीचे खरे ग्राउंड वर्क ठरणार आहे आणि त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ नगरपालिका किंवा जिल्हा परिषदांची निवडणुका म्हणून नव्हे तर महाराष्ट्राचा पुढील राजकीय नकाशा ठरवणाऱ्या निवडणुका म्हणून भाजप आणि संघ पाहत आहे। 14 नोव्हेंबरला बिहारचा निकाल लागेल। याच दरम्यान धनुष्यबाण कोणाचा या खटल्याची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू होईल। त्याचा निकालही भाजपला महाराष्ट्रात नेमकं काय हवं आहे सांगणारा असेल। बिहारचा निकाल आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा निकाल या तारखांची संगत हा राजकीय योगायोग म्हणायचा की आणखी काही हे ज्याने त्याने ठरवावे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।